नमस्कार मित्रांनो, हसा आणि हसत रहा, निरोगी रहा. व्यंगचित्रकार शरद महाजन मनोर यांची बोलकी व्यंगचित्र भाग 1. सुनबाई, मला गरम चहा लागतो बरं का. तोंडातच गाळून देऊ का सासूबाई? अगं सुनबाई, आम्ही फरशी इतकी स्वच्छ पुसायचो की त्यात आमचं तोंड पण दिसायचं. सासूबाई, तेव्हा आरसे नव्हते का मेकअप करायला? अगं आई, तुला सांगते, कामवालीपेक्षा खूपच छान काम करतात हे. आता यांना कायमचं वर्क फ्रॉम होम घ्यायला लावते, म्हणजे मला टेन्शन नाही. काय हो, तुम्ही आयुष्यात एखादं मोठं धाडस केलं आहे का? हो, नक्कीच मोठं धाडस केलंय, ते म्हणजे तुझ्याशी लग्न. माझ्याशी भांडताय काय? थांबा, माहेरच्यांना 1 महिना इथेच बोलवून घेते. अगं बाई, भांडण तुझं आणि माझं आहे, त्यासाठी आग लावणाऱ्या सैन्याची गरज काय? दिवसभर आम्ही बायका किचन मध्ये राब राब राबतो आणि तुम्ही आयते खायला येऊन बसतात. अगं बाई, तुम्ही राबता आणि आम्ही काय ऑफिस मध्ये क्रिकेट खेळतो का? अहो, एवढं दूध कशाला आणलं? अख्ख्या गावाला चहा पाजायचा आहे का? अगं तूच तर सांगितलं की दुधाची 1 पिशवी आणा आणि केळी दिसली तर 6 आणा. मग केळी दिसली ना. अगं, मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झालो तर संपूर्ण देशाला बदलून टाकेन. पण सध्या तुम्ही टीव्ही चॅनल सुद्धा माझ्या परवानगी शिवाय बदलू शकत नाही ना. अहो, तुम्ही साहित्यिक होण्यापेक्षा रद्दीचं दुकान टाकलं असतं ना, तर आपण कारमध्ये तरी फिरलो असतो. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो, हे मागे उभे असलेल्या बायको व आईच्या नावाच्या खतरनाक शिक्षकांना पाहून खरं वाटायला लागलं आहे. मित्रांनो, व्यंगचित्र आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.